नमस्कार बंधू भगिनींनो, दिवाळी नंतरचा हा पहिला दिवस आणि मी आलो मार्केटमध्ये भाजी घ्यायला. मला घ्यायचं आहे वांगे, टमाटे नाही घ्यायचे, पालक घेतली म्या. आणखी 2-3 भाजी घ्यायच्या, भेटून नाही राहिली. सारा कामं करायला लागते भाई घरचे, काय करायला लागणार आहे. घरचा ऐकलूच आहे पोरगाव ना, मी करायला लागणार आहे. तर आता आपल्याला घ्यायचे आहे वांगे, आलू, बस झालं. दोनच भाज्या. बाकी भाज्या घेतल्या म्या. मिरची घेतली आणखी पालक घेतली. आता पाहू इकडे भेटते का नाही आपल्याला. इकडे तर आलो आता, 2च भाजी पाहिजे. मग भाजी घेतो, मग घरी जातो. ठीक आहे, सांगतो तुम्हाला समोर. हे एवढे भाज्या होत्या आपले, आलू, पालक, मिरची, 3 सामान घेतलं आपण. एवढं सामान घेऊन आता आपण चाललो घरी. असं असते भाई. तुम्हाला वाटते मला कामं नाही राहत, साऱ्यालाच कामं राहते, सारे लोक कामं करते. मी बी तसाच आहे. असं नाही का माझे फॉलोअर्स झाले एवढे, रिच स्टार आहे वगैरे वगैरे, तर काम नाही. भोका तसं काही नसते भाई. सगळ्याला घरी काम करायला लागते. घरच्यांसमोर कोणाचीच नसते चालत. घरच्यांनी जर सांगितलं ना मी नाही करत, हां बाबू इथं नाही दाखवायचं म्हणते, जा मग जेवण नाही भेटत म्हणजे संध्याकाळी. असं आहे सीन. त्यासाठी करावंच लागते, जेवणासाठी तर करावंच लागते, पोट्या पाण्यासाठी. आम्ही काय लाजून नाही राहिलो. पहिल्यांदा मी लाजून नाही राहिलो आधी यवतमाळमध्ये. कारण सकाळच आहे म्हणा, तेवढे लोक पाहून बी नाही राहिले. लोक राहिले तरी बी मी लाजत नाही. कारण मला काहीतरी बनायचं आहे तर मग मला लाजणं बंद करायला लागेल, सोडायला लागेल. ते काम सोबत नसते आपल्याला. भाई माझ्या सगळ्यात मोठा सल्यूट राहील ना दिवाळीनंतर, तर ते यवतमाळच्या नगर परिषदवाल्याले. जसे फटाके खतम झाले ना, काम सुरू झालं त्यांचं. तुम्हाला दाखवतो. क्लीन ठेवणं त्यांचं काम आहे. आपलं बी काम आहे म्हणा. आपण थोडा कचरावर कंट्रोल केलं पाहिजे, जास्त कचरा न करायचे. पण काय करणार आहे, लोक ऐकते का नाही ऐकत. त्याच्यामुळे ठेवाच लागते. हे तेव्हा इथं बी कचरा आहे. हा कचरा तुम्हाला संध्याकाळपर्यंत गायब दिसत म्हणा लागते. ते यवतमाळ नगर परिषदले म्हणा लागेल. पण काही म्हणा साले हो, मजा येते दिवाळीत. हा घरासमोर जास्त कचरा दिसला तर कम वाटत असेल, हा किती फटाके फोडले ना, असं तसं. एका अर्थी जर विचार केला तर साला ते खराब बी आहे, चांगलं बी आहे. चांगलं याच्यासाठी आहे का 1 वर्ष वाटवा लागते आपल्याला ते फटाके फोडासाठी. आणि खराब याच्यासाठी आहे का आपण साला पैसा घेऊनच फटाके विकत घेतो ना, तर ते पूर्ण पैसा आपण जाळून राहिलो, याचा अर्थ असं होऊन जाते ते. म्हणून खराब एक त्या आरती खराब आहे, बाकी काही नाही. बाकी मजा आहे. असा उलटा कॅमेरा पकडला ना, हात दुखत होता भाई, म्हणून मी त्याला चेंज केला. बाकी आजचा आसमान एकदम निळा गार ॲज युजल. आणि मी पण एकदम गोरा चिकना. तर आता घरी जातो. आंघोळ नाही करेन, पहिले उठणं लावेन मी. सुगंधी उठणं असते ना, ते बायको तर नाही आपल्याकडे सध्या लावून द्यायला, पण जेव्हा कधी येईन तेव्हा ते लावून देईन. आता आपण स्वतःच लावू, स्वतःच्या हातानं उठणं लावतो. ते बी दाखवतो तुम्हाला मी. त्याचं काय राज आहे, काय आहे, मलाही काही माहीत नाही. मी फर्स्ट टाइम लावून राहिलो आहे. आधी नव्हतं लावत मी मुलतानी मिट्टी लावतो जास्तीत जास्त. हे वाला नवीनच काहीतरी आहे, म्हणजे माझ्यासाठी नवीन आहे, मला माहीत नाही. घरी जाऊ, सुगंधी उठणं लावू, मग समोरच्या समोर पाहू. दिवाळी खतम आली म्हणजे दिवाळी आली का हे पुणे मुंबईतले जे लोक गेले होते ना यवतमाळ सोडून, ते सगळे लोक इथे येते. गर्दी बा किती आहे इथं. रस्ता नाही घरी वापस जाले, जागावा की उडूशी. आणि लोक बघा, यवतमाळचा वन ऑफ द फेमस काय म्हणते त्याला, काय आहे बी हा हॉटेल हॉटेल गुप्ता. लयच गर्दी राहते भाई सकाळी. छोटूसा दुकान आहे बरं, पण गप्प गर्दी राहते. एवढी गर्दी. काय आवडते लोकांना तर मला माहीत नाही. आलू बोंडा आवडते का काय आवडते, तर मला तर आलू बोंडा आवडतो. चुम्मा राहते भाई, चुम्मा. लोक असे पाहत होते का माझ्याकडे जसं काय माहिती चोरी करून राहिलो बाई, काही ना काही. पाहू दे, आय डोंट गिव्ह अप. दाखव आता, थोबाड दाखवाच लागते. हे बाय, गोऱ्या माणसालेच हे लावायची गरज आहे. म्हणजे लावून राहिले तर आम्ही का निर्म्यानं आंघोळ करायची. अरे डेव्हिड कसं मग तू लावतं का? आई ते सुगंधी उठणे काऊन लावते? दिवाळी झाल्यानंतर सगळं घाण निघून जाते. हो का? आणि जे मनात घाण असेल ते कसं काढायचं? मनातली घाण ते स्वतःवर राहते, कशी काढायची, कशी हे करायची.
भाजी आणली, त्या भाजीला आता धुण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तर म्हणजे सुगंधी उठणे लावण्याचं कारण एक असं आहे का आपल्याला जे घाण असते ना अंगावरची दिवाळीत, बारूद वगैरे जे काही राहते धूळ, तर ते धूळ काढण्यासाठी ते सुगंधी उठणे लावते असं आईचं म्हणणं आहे. बरं, मला तर माहित नाही अजून सायंटिफिकली त्याचा रिझन काय नाही. सायंटिफिकली तर नसनच, पण हे आपल्याच मनाला लावलेलं असेल काहीतरी. आणि ते माहिती आहे का दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी लावते, जेव्हा आपण आंघोळ करतो त्याच्या आदल्या दिवशी. सो असा सीन आहे तो. एक जण लावून राहिला अंदर. आता मी थोड्या वेळानं त्याचं झाल्यानंतर मी नाही लावतो. काय म्हणतो मग वैभ्या? अरे अरे काय म्हणता भाऊ, नमस्कार. हा हा असं काय जातं? हा हो ये इकडे Oh yeah, my grandfathers love बुद्धि और उसके लिए वो हिता से भी तेज होड़ फकते हैं. अरे किती ओव्हर ऍक्टिंग करतो मी तू. चला हे तेव्हाच असतं नाही का ज्या दिवशी आंघोळ करत नाही त्या दिवशी चांगलं दिसतं. पाहू बरं माझ्या याच्यातच नाही हे करते का कॉपीराइट मारते का जलसी ऑन सीट. कोण म्हणते बाई तू बिना आंघोळीन कधी चांगलाच नाही वैभ्या. पाय ना पाय स्वतःची तारीफ करते हा स्वतःच. काकूने बी काकूले बी माहिती आहे कावळ्याने किती बी गोरा व्हायचा प्रयत्न केला नाही होत. खरं सांगा इमानदारीने काम केलं काय ना. मला तर कार्तिकच दिसतंय काम करते नाही बाय. तू कुठं आहे बे दाखव नाही मला. तू कुठं आहे काम करताना व्हिडिओ काढणार आहे का मॅड तोंड्या. कुठे आहे बा हात दाखवून. हो मला नाही का लागलं असं काही बी. गाडी पुसताना तुला कोणत्या नकाला लागलं मला ते सांग पहिले. पाणी होतं ना मॅड तोंड्या. अरे मी आलो. किती कारा दिसत अबे तो का म्हटलं तर हा का म्हणे मला किंवा कधी बी जातो तर आम्ही एकटं जात नसतो. मी म्हणजे कुत्ते बी कभी झुंड में निकलते म्हटलं आहे का नाही. कौशल गावात तिकडून शेर अकेला निकलतो. हॅलो माझ्या दुसरं घर याचं घर याचं दुसरं घर माझ्या घर म्हणजे सासूरवाडी. तर आता आम्ही चाललो ते काय म्हणते बरू घ्यायले. काल तुम्हाला दाखवलं होतं ना ते असं गोधन ठेवलं होतं आम्ही ना. गोधन मध्ये ते बरू टाका लागते ना. तर ते बरू काय असते आता तुम्हाला सांगतो मी. बरू घ्यायला जाणार आहो. सगळे घरचे लोक तयार झाले, मी बी तयार झालो. एक्सप्रेशन कसं की थारवर बसून येतो. हो बे गाडी बनते विस्टा आणि त्याचा ऍटिट्यूड पहा. काय रे डोंबड्या तू दिसून दिसून गोरा त्यापेक्षा गोरा दिसतो काय ना. ती स्किन इव्हेंट होणार ना. काय वर गोरी आहे ना तिच्या सावली तिच्या बाई. काय 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 प्रयास होत नाही त्याला परवास होत म्हणते आहे. हे होते याला म्हणतात काय म्हणते बरू 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 म्हणलं याला म्हणतात बरू. कोणता आणखी हे अरे काय म्हणते बरू बरू बरूच का. गवत कशाला पाहिजे पण हा गवत म्हणते बरू बिन ते गवत बी लांबडा. ते लांबडा झाला हा बरू झाला. अच्छा हे बरू हो का. हे बरू होय. हिला माहित नाही काही नाही. बिनफुकट लाता खायला लावलेच ते म्हणजे आता. ते लांबडा होय. हे बरू तेव्हा लांबडा. ते बरू आणि लांबडा ते जे गोधनची पूजा केली ना मी त्याच्यात टाकून त्याची पूजा करत असते. हे इथं आहे ते. आई आई म्हणजे बरू बरू म्हणून बरू सांगितलं. तुलाही माहित नाही म्हणजे. तसं आम्ही लहानपणी जेव्हा गावात जात होतो तेव्हा पाहत होतो त्याला. आता कसं लय टाइम झाला ना तर तेवढं काही लक्षात आहे नाही आता. त्यामुळं विसरलो आम्ही. हे असं दिसते ते. आता पूर्ण ते सगळं लावून आता याची पूजा करत असते. आता संध्याकाळी याची पूजा करत आम्ही. धनी पडत्या पूजे लाय ओन काही कसं ओ माय नाके जो आपण लांबडी बरू काही कसं लांबडी बरू काही कसं काही करायचं वर लांबडी तो लांबडी तार काढू चांबडी कधी बजा चांबडी बरी आहे नून. पूजा करायची ना रात्री. हा
आहे ऊ गाय गोदापू केवड्या मेवड्या बांड्या बुज्या वडेरी कटार शेज बंदी शेज चुटी टोकणीचे माते साधवाचे कानेर बाईरी जोडी गारारी जोडी अंडन देशे दिवाळी मावली बबिया टांगू चिकरेस. लो भाई कार्यक्रम शुरू हो गया. ये आहे आमचा पारंपरिक पोशाख. वराय हे वडत्या वडतो हा हे छोटी वडत्या हो. ते पण वडत्या म्हणजे मी त्यांचं सरनेम जाधव आहे ना तर मी त्यांना लाडाने वडत्या म्हणतो. लाडानं बी म्हणतो. त्यांची जी कूड जात असते ना ते जात आहे त्यांची वडत्या. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणत असतो. पाय खॉप पाय किती खॉप नवीन पॅन्ट आहे आजच घातल्या. काही काही बाईला हा दीपडकीचं हा तो उचे ती जून माहिती मुनिया गाडी ती मोठी बाई. आपण देखा हे काय काय करतो तू. हा हिंदू नावचं काय तो तू शिकाय काय हिंदू गीत हाच आणि आई कोणी तो आता तुम्ही अरे गाई तुरापू केवड्या मेवड्या बस 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 होंदून बी गे दा हा हा होंदून बी गे रचनी. चलो ते आणली ताट अंदरून फेटिया काचडी आणि दादी नाकेम काढायचं म्हणून काय करतो भुरिया 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 मार नाकेम भुर नाही काही नाही भुरियाच ठीक ठीक शेरू नाही वेगळा मेन हा आहे. पावली कोण लगा देवा नाही हाय बाई किंज लगा देणी पावली लगा देवा काय पावली झाली अच्छा 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 कातळींचं पावली. डबल उचे ती डबल काही नाही कुबेर सगळं पहिले ते गेरू गिरू पाणतात. नाही सुबी केवड्या मेवड्या बांडिया बुचिया घोडे कटार बिलोर डोळी हार शेल तुटी शेल गंड रोटी भटी गावडी तळाई बरोसा कुड कुड घी टोकणी से माते साधा से कानेर बाईरी जोडी नगार टोळी अंदन देशे दवाई नवली विरे टांगू चिकरेस सुकी करेस टांगी उची करीत आधी कचरा लांबो बनायस तो हा हा थोडासा लांबव कशाने चालता मग मोठं व्हायचे आहे कचरा लांबो होते आधी मोठं. पण घ्या. आता ते दुसरी बारी हमें थामे गायू आता जल्दी काही तर पहिले पूजा कोण लागत मोर सांगते बाई बाई फोटो सांगू शकतो फोटो सांगू गाय गटपू केवड्या मेवड्या बांडिया भुजिया गोडेरी कटार लांबी लोड शिवळी हार सखी दिसे गाडी बरी गडी तळाय वाडोसा जटोगणचे मातेर सादळा सकानेर कुड कुड गिरी गारारी टोळी बावरी टोळी नंदन देव दवाडी मारविरान चुकी ग तारो विरा ऑलरेडी सुकीच